बंधू ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईत भाजपनं 40% माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलंय। आमदार पराग आळवणींची पत्नी ज्योती आळवणींना तिकीट नाकारलं गेलेलं आहे। आमदार विद्या ठाकूरांचा मुलगा दीपक ठाकूर यांनाही उमेदवारी दिली गेलेली नाहीये। सागर सिंग ठाकूर, नेहल शाह यांनाही पुन्हा उमेदवारी मिळालेली नाहीये। अतुल शहा, आसावरी पटेल या 2017च्या विजेत्यांनाही उमेदवारी दिली गेली नाही। नेहल शहांनी अपक्ष म्हणून अर्ज केलाय, तर आसावरी पाटील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवार आहेत। तर यावेळी एक वेगळी स्ट्रॅटेजी भाजपची मुंबई महापालिकेसाठी दिसतेय। 40% माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलेलं आहे। नव्या चेहऱ्यांना, नव्या उमेदवारांना संधी दिली गेलेली आहे। आमदार पराग आळवणी यांची पत्नी ज्योती आळवणी यांना तिकीट दिलं गेलं नाहीये। विद्या ठाकूरांचा मुलगा दीपक ठाकूर यांना देखील तिकीट नाकारलं गेलंय। सागर सिंग ठाकूर, नेहल शहा यांनाही पुन्हा उमेदवारी दिली गेलेली नाहीये। अतुल शहा आणि आसावरी पटेल हे 2017चे विजयी उमेदवार होते, पण त्यांना देखील उमेदवारी दिली गेली नाही। नेहल शहा यांनी आता अपक्ष म्हणून अर्ज भरलाय, तर आसावरी पाटील यांना ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी दिली गेलेली आहे। अर्थात भाजपच्या या नव्या रणनीतीचा त्यांना किती फायदा होतो हे 16 तारखेला स्पष्ट होईल, कारण 15 तारखेला महापालिकांसाठी मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख यांनी पक्षाला जय